मंडळी, आयुष्यात जेव्हा एखादे काम अगदी शेवटच्या टप्प्यात येते, सर्व काही सुरळीत सुरू असते आणि अचानक तिथे खोडा बसतो किंवा वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे कष्ट करूनही आपल्या हक्काचे यश आपल्याला मिळत नाही, तेव्हा माणसाचा देवावरचा विश्वास आणि नशिबावरचा विश्वास उडू लागतो. त्यातच जर पाठीशी कोर्ट कचेरीची, जमिनीचे वादविवाद, फसवणुकीचा वारसा हक्काचा किंवा सरकारी कामांचा लोड आपल्या पाठीवर मनावर असेल तर माणसाचे जगणे कठीण होते. पैसा तर जातोच, पण त्यासोबत कुटुंबाची आबरू, रात्रीची झोप आणि मानसिक शांतता सगळं काही नष्ट होते. अनेक वेळा आपले जवळचे लोक, शत्रू किंवा विरोधक आपल्याला मुद्दाम त्रास देण्यासाठी खोट्या केसमध्ये अडकवतात किंवा आपले हक्काचे पैसे, जमीन दाबतात. अशा वेळी माणूस चारी बाजूनी खचून जातो आणि विचार करतो की माझ्याच नशिबात एवढं दुःख का? पण मंडळी, जिथे माणसाचे प्रयत्न आणि जगाचे कायदे संपतात, तिथे माझ्या स्वामींची कृपा सुरू होते. स्वामी समर्थ महाराजांनी नेहमी खऱ्या भक्तांचे संकटांपासून रक्षण केले आहे. स्वामींचा तो एकच शब्द आपल्याला जगण्याची ताकद देतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील अशा सर्व अशक्य, रखडलेल्या आणि अडकलेल्या कामांना गती देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्या या विशेष आणि सविस्तर व्हिडिओमध्ये आपण स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितले जाणारे अत्यंत गुप्त, शास्त्रोक्त आणि अचूक असा 11 शनिवारचा रामबाण तोडगा अत्यंत बारकाव्यासह पाहणार आहोत. हा उपाय केवळ कोर्ट कचेरीसाठी नाही, तर तुमची अडकलेली नोकरी, बिझनेसमधील मंदी, रखडलेले प्रमोशन किंवा घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीही हा उपाय मोलाचा ठरेल. हा व्हिडिओ पूर्ण लक्ष देऊन आणि स्वामींवर विश्वास ठेवून पहा. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. चला या उपायामागचे शास्त्र आणि विधी सविस्तर समजून घेऊया. मंडळी, कोणताही तोडगा किंवा उपाय करताना अंधश्रद्धा म्हणून करू नका. त्यामागचे शास्त्र आणि ऊर्जा समजून घेणे खूप गरजेचे असते. तुमच्या मनात प्रश्न आला असेल की स्वामींच्या उपायासाठी आपण शनिवारच का निवडला, इतर कोणताही वार का नाही निवडला? ज्योतिषशास्त्रात आणि अध्यात्मात शनिवार हा न्यायदेवता म्हणजेच शनिदेव आणि संकटमोचन हनुमानजी यांचा वार मानला जातो. आपल्या पत्रिकेत किंवा आयुष्यातील कोर्ट कचेरी, जमिनीचे वाद, पोलीस स्टेशनच्या चक्रा, फसवणूक आणि रखडलेली कामे ही सर्व शनी, राहू आणि केतू या ग्रहांच्या प्रभावाखाली येतात. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत शनीची 7.5 सुरू असते किंवा राहू केतूचा महादोष असतो, तेव्हाच माणसाची कामे रखडतात, कोर्ट केसेस लांबतात आणि शत्रू अचानक प्रबळ होतात. शनिदेव हे कर्माचे फळ देणारे न्यायदेवता आहेत, तर हनुमानजी हे शनीच्या त्रासातून मुक्त करणारे संकटमोचन आहेत. आणि आपले स्वामी समर्थ ते साक्षात परब्रह्म, नवग्रहाचे संचालित आहेत. त्यांच्या एका दृष्टक्षेपाने ग्रहांची वक्रदृष्टीही सरळ होते. जेव्हा आपण स्वामी समर्थांचे स्मरण करून शनिवारी हा विशेष उपाय करतो, तेव्हा स्वामींच्या कृपेने शनी आणि राहूचा नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि ते ग्रह आपल्याला अनुकूल फळ देऊन लागतात. म्हणूनच जर तुम्ही सलग 11 शनिवारी हा उपाय पूर्ण नियमानुसार केला तर तुमच्या बाजूने न्यायाचे वारे वाहू लागतील. आवश्यक साहित्य. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण त्यासाठी लागणारे साहित्य मिळवताना आणि वापरताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. साहित्य नीट समजून घ्या किंवा लिहून घ्या. त्यात पहिलं साहित्य म्हणजे काळे तीळ. काळे तीळ घेताना ते स्वच्छ असावे, कीड लागलेले नसावे. नंबर 2, तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल 1 लहान वाटी. हे तेल शनिदोषावर आणि हनुमानजींच्या पूजेत अत्यंत प्रभावी मानले जाते. 3 रुईची 5 पाने. रुईची पाने शनिवारी सकाळी स्वतः तोडून आणावीत. ती स्वच्छ धुवून पुसलेली असावीत. आता जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुम्ही पूजेच्या दुकानामध्ये जाऊन घेऊन येऊ शकता, पण काळजी घ्या, रुईची पाने घेताना ती तुटलेली नसावी किंवा चुरगळलेली, मोडलेली नसावीत. नंबर 4 अष्टगंध किंवा शुद्ध लाल शेंदूर. नंबर 5 2 खाऊची पाने, देठ असलेली, ती चुरगळलेली, तुटलेली किंवा सुकलेली नसावीत. नंबर 6 1 रुपयाचे 2 शिक्के. नंबर 7 काळा धागा, लहान 1 रीळ. वेळेचे कडक बंधन. हा उपाय तुम्हाला शनिवारी सकाळी
सूर्योदयानंतर सकाळी 7 ते 9च्या दरम्यान किंवा सायंकाळी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात म्हणजेच संध्याकाळी 6 ते 8:30च्या दरम्यान करायचा आहे. दुपारी 12 ते 4 या दरम्यान हा उपाय करू नये. उपायाच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी स्नान करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावेत. मनात कोणताही राग, द्वेष, संयम किंवा भीती न ठेवता पूर्ण सकारात्मकतेने सेवेला सुरुवात करावी. उपायाची पहिली पायरी पिंपळाच्या झाडाचा तोडगा आणि विधी. आता आपण प्रत्यक्ष उपायाला सुरुवात करत आहोत. खूप लक्ष देऊन समजून हा उपाय करा. शनिवारी ठरलेल्या वेळी तुमच्या घराजवळ जे पिंपळाचे झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे. हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला वृक्षराज म्हटले गेले आहे, कारण यामध्ये त्रिदेवांचा आणि पितरांचा वास असतो. तसेच शनिवारी पिंपळाच्या झाडात साक्षात लक्ष्मी आणि शनिदेवांचा वास असतो. पहिली कृती, एक तांब्याभर पाणी घ्या. पाण्यात थोडे काळे तीळ टाका. ते पाणी पिंपळाच्या मुळाशी हळुवारपणे अर्पण करा. पाणी घालत मनातल्या मनात तुमच्या समस्यांचा उच्चार करा आणि म्हणा, माझ्या कामातील सर्व अडथळे दूर होऊ दे. दुसरी कृती, त्यानंतर तिथे पिंपळाच्या मुळापाशी तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा एक मुखी मातीचा किंवा धातूचा दिवा लावा. दिव्याची वात दक्षिण दिशेला नसावी, पूर्व किंवा उत्तर दिशेला असावी. प्रदक्षिणा आणि मंत्र. दिवा लावल्यानंतर पिंपळाच्या झाडाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालताना अत्यंत शांत चित्तेने मनातल्या मनात ओम शनीश्वराय नमः आणि श्री स्वामी समर्थ या दोन्ही मंत्राचा सतत जप करत प्रदक्षिणा घालत राहायचं आहे. घाई करायची नाही. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर झाडाच्या खोडाला दोन्ही हाताने स्पर्श करा. डोके टेकवा आणि तुमची जी काही कोर्ट केस आहे किंवा जे काही काम वर्षानुवर्ष अडकले आहे ते देवाच्या कृपेने मार्गी लागू दे अशी प्रार्थना करा. विज्ञानही सांगते की पिंपळ वृक्ष 24 तास ऑक्सिजन देतो. त्यामुळे तिथे प्रदक्षिणा घातल्याने आपल्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते, चक्र शुद्ध होते आणि मानसिक बळ वाढते. पिंपळाच्या झाडाची सेवा झाल्यानंतर तुम्हाला तिथेच न थांबता थेट तुमच्या परिसरातील हनुमानजींच्या मंदिरात जायचं आहे. मंडळी, हनुमान हे संकटमोचन आहेत. हनुमानजींच्या मंदिरात आल्यावर तुम्ही जी काही 5 रुईची पाने सोबत आणली आहेत त्याच्यावर अष्टगंधाने किंवा लाल शेंदुराने आणि तेलाने श्रीराम किंवा स्वामी असे लिहावे. ही 5 पाने एकावर एक ठेवून काळ्या धाग्याने एकत्र बांधावीत आणि ही पानांची माळ हनुमानजींच्या चरणी किंवा त्यांच्या मूर्तीसमोर अर्पण करावी. विड्याच्या पानाचा तोडगा. तुम्ही घेतलेली 2 विड्याची पाने समोर ठेवा. त्या पानांवर प्रत्येकी 1 रुपयाचा शिक्का आणि थोडे काळे तीळ ठेवा. हे पान हनुमानजींसमोर ठेवा आणि प्रार्थना करा, हे बजरंगबली, हे स्वामीराया, माझ्या मार्गातील सर्व शत्रूंचे डावपेच उलथवून लावा आणि मला न्याय मिळवून द्या. मंत्रपठण. यानंतर मंदिरात एका कोपऱ्यात आसन टाकून बसा आणि कमीत कमी 1 वेळा हनुमान चालीसा आणि 1 वेळा स्वामी समर्थांचा अत्यंत शक्तिशाली तारक मंत्र अवश्य म्हणा. जेव्हा तुम्ही तारक मंत्रातील ओळ वाचता, अशक्य शक्य करतील स्वामी, तेव्हा तुमच्या आत्मविश्वासाला एक वेगळीच ताकद मिळते. हनुमानजींच्या मंदिरातून बाहेर पडताना मंदिराच्या पायरीला स्पर्श करून नमस्कार करायला विसरू नका. 12 राशीनुसार शनिवारचे विशेष तोडगे. मंडळी, हा 11 शनिवारचा मुख्य उपाय करत असताना जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या राशीनुसार शनिवारच्या दिवशी हनुमानजींच्या चरणी एक छोटीशी वस्तू अर्पण केली तर कुंडलीतील कितीही मोठा शनी, राहू किंवा केतूचा दोष असेल तो लगेच शांत होतो. तुमची कोर्ट केस किंवा अडकलेली कामे अगदी वेगाने मार्गी लागतील. आता मी तुम्हाला तुमच्या राशीनुसार करायचा तो सोपा तोडगा सांगते. मेष राशीच्या व्यक्तींनी शनिवारी हनुमानजींना लाल रंगाचे फूल किंवा बुंदीचा लाडू अर्पण करावा. यामुळे तुमच्यातील शौर्य वाढते आणि कोर्टातील भीती दूर होते. वृषभ रास. या राशीच्या व्यक्तींनी शनिवारी हनुमानजींसमोर चमचाभर पांढरे तीळ किंवा खडीसाखर अर्पण करावी. यामुळे अडकलेला पैसा मिळण्यात मदत होते. मिथुन राशीच्या लोकांनी हनुमानजींना 3 किंवा 5 विड्याची पाने अर्पण करावीत. यामुळे तुमच्या वकिलाला बुद्धीचे बळ मिळेल आणि केस मजबूत होईल. कर्क राशीच्या व्यक्तींनी शनिवारी मारुतीच्या मंदिरात गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि त्यात थोडी केशर किंवा हळद टाकावी.
यामुळे मानसिक ताण दूर होईल. सिंह राशीच्या लोकांनी शनिवारी हनुमानजींना गुळाचा खडा किंवा लाल चंदन अर्पण करावे. यामुळे सरकारी कामातील अडथळे दूर होतात. कन्या राशीच्या व्यक्तींनी शनिवारी हनुमानजींच्या चरणी हिरवे मूग किंवा तुळशीची पाने अर्पण करावीत. यामुळे शत्रूचे डावपेच उलटवून लावण्यास मदत होते. तुळ राशीच्या लोकांनी शनिवारी मारुतीच्या मंदिरात मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यात एक लवंग टाकावी. त्यामुळे जमिनीचे किंवा प्रॉपर्टीचे वाद लवकर मिटतात. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी शनिवारी हनुमानजींना शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. हा उपाय तुमच्यासाठी अत्यंत रामबाण ठरेल. धनुराशीच्या लोकांनी शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात पिवळी फुले किंवा चणा डाळ अर्पण करावी. यामुळे नोकरीचे अडचणी दूर होतात. मकर ही रास शनीची स्वतःची रास आहे. या राशीच्या लोकांनी शनिवारी हनुमानजींना काळे उडीद किंवा लोखंडाची एक खीळ अर्पण करावी. यामुळे शनीची साडेसाती सौम्य होते. कुंभ राशीच्या व्यक्तींनी शनिवारी हनुमानजींच्या चरणी एक निळे फूल किंवा काळे तीळ अर्पण करावे. यामुळे कोर्टाच्या खोट्या केसमधून तुमची सुटका होईल. मीन राशीच्या लोकांनी शनिवारी हनुमानजींच्या समोर केळी किंवा पिवळी मिठाई अर्पण करावी. यामुळे भाग्याची साथ मिळते. मंडळी, बऱ्याच वेळी कोर्ट कचेरीच्या मागे केवळ कायदेशीर वाद नसतात. काही वाईट प्रवृत्तीचे शत्रू आपल्यावर करणीबाधा, नजरदोष किंवा काळा जादू करतात, जेणेकरून आपले मानसिक संतुलन बिघडावे आणि आपण केस हरावी. जर तुम्हालाही अशी भीती वाटत असेल तर शनिवारच्या या सेवेमध्ये हा एक छोटासा अतिरिक्त तोडगा नक्की जोडा. कृती: शनिवारी रात्री 8 नंतर घरात स्वामींच्या फोटोसमोर बसा. एका मातीच्या किंवा तांब्याच्या पात्रात 2 भीमसेनी कापूर ठेवा. त्यावर 2 साबूत लवंगा, ज्यांचं फूल असलेली फूल तुटलेल्या लवंगा घेऊ नका, त्या ठेवा. विधी: तो कापूर पेटवा आणि कापूर जळत असताना स्वामी महाराजांचे कालभैरव अष्टक किंवा शरणसूक्त म्हणा. जर म्हणायला येत नसेल तर ते मोबाईलवर मोठ्या आवाजात लावा. या धुपाचा धूर संपूर्ण घरात फिरवा. यामुळे तुमच्या पाठीशी असलेली शत्रूची वाईट शक्ती, करणीबाधा किंवा नजरदोष जळून भस्म होतील. शत्रूचे तुमच्या विरोधाचे सर्व कट कारस्थाने उलथून पलटतील. स्वामी समर्थ महाराजांचे 2 अद्भुत प्रचिती आणि कथा. मंडळी, हा उपाय करताना मनात संशय येऊ देऊ नका आणि तुमचा विश्वास अधिक दृढ व्हावा म्हणून स्वामीचरित्रातील आणि आधुनिक काळातील 2 अद्भुत प्रचिती मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली प्रचिती: अक्कलकोटामध्ये जेव्हा स्वामी महाराज प्रकट झाले तेव्हा त्यांच्याकडे एक गरीब शेतकरी आला. त्याच्या पूर्वजांच्या जमिनीवर गावातील एका अत्यंत क्रूर आणि श्रीमंत सावकाराने खोटा दावा ठोकला होता. तो शेतकरी रडत रडत स्वामींच्या चरणी आला आणि म्हणाला, स्वामी, उद्या कोर्टाची शेवटचा निकाल आहे. सावकाराने वकील आणि पुरावे विकत घेतले आहेत. मी केस हारणार आणि माझी जमीन जाणार. स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्याकडे पाहिले आणि ते जोरात हसले. स्वामी म्हणाले, अरे, तो राजा असेल त्याच्या घरात, पण इथे साक्षात ब्रह्मांड नायकाचा दरबार आहे. तू जा, घाबरू नकोस. दुसऱ्या दिवशी कोर्टात चमत्कार झाला. सावकाराचे मुख्य वकील ऐनवेळी आजारी पडले आणि न्यायाधीशांना सावकाराच्या पुराव्यामध्ये खोटेपणा दिसून आला. निकाल त्या गरीब शेतकऱ्याच्या बाजूने लागला. दुसरी प्रचिती: पुण्यातील एका स्वामी भक्तांचा स्वतःचा भागीदारीत व्यवसाय होता. त्याच्या भागीदारीने खोटे कागदपत्र बनवून त्यांना बिझनेसमधून बाहेर काढले आणि त्यांच्यावर करोडो रुपयाची फसवणुकीचा खोटा गुन्हा दाखल केला. हा भक्त 5 वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवत होता, पण न्याय मिळत नव्हता. शेवटी एका स्वामी केंद्रातील सेवेकऱ्यांनी त्यांना हाच 11 शनिवारचा रामबाण तोडगा करायला सांगितला. त्या भक्ताने पूर्ण श्रद्धेने उपाय सुरू केला. 9वा शनिवार संपता संपता त्या खोट्या भागीदाराला रात्री स्वप्नात स्वामींचे उग्र दर्शन झाले आणि त्याचे मानसिक संतुलन बिघडू लागले. भीतीपोटी त्यांनी स्वतःहून कोर्टात येऊन केस मागे घेतली आणि त्या भक्ताची सन्मानाने सुटका झाली. या कथेवरून आपल्याला हे समजते की जर तुम्ही सत्याच्या बाजूने असाल आणि स्वामींचे पाय घट्ट धरलेले असतील तर समोरचा शत्रू कितीही श्रीमंत किंवा कितीही शक्तिशाली असला तरी विजय तुमचाच होणार. उपाय करताना होणाऱ्या 5 मोठ्या चुका ज्यामुळे उपाय फेल होतो. मंडळी, बऱ्याच वेळा भक्त म्हणतात की आम्ही उपाय केला पण फरक पडला नाही. याचे कारण असे आहे, ते नकळत काही मोठ्या चुका करतात.
या चुका तुम्ही टाळल्या पाहिजेत असे मी तुम्हाला सांगते. उपाय करून पाहू, झाला तर झाला अशी संशय मनाने उपाय करू नका. स्वामींना तुमचा 100% विश्वास हवा आहे. हा उपाय 11 शनिवारी सलग करणे आवश्यक आहे. स्वतःच्या आळसामुळे किंवा विसरल्यामुळे खंड पडला तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. महिलांनी मासिक धर्म असल्यास घरातील दुसऱ्या व्यक्तींकडून हा उपाय करून घ्यावा. उपायामध्ये खंड पडू देऊ नये. या 11 शनिवारच्या पूर्ण काळात घरामध्ये चुकूनही मांसाहार किंवा मद्यपान घेऊ नये. जर कुटुंबातील एकाने उपाय केला आणि दुसऱ्याने मांसाहार केला तर उपायाची ऊर्जा नष्ट होते. उपायाचा गवगवा करणे हा सर्वात मोठा दोष आहे. आपल्या उपायाबद्दल शेजाऱ्यांना, मित्रांना किंवा कोणत्याही नातेवाईकांना सांगू नका. तुमची साधना पूर्णपणे गुप्त असावी. खोट्याची साथ देणे, जर तुम्ही स्वतः चुकीचे असाल, कोणाची तरी जमीन अन्यायाने हडपण्याचा प्रयत्न करत असाल तर स्वामी तुम्हाला कधीच साथ देणार नाहीत. स्वामी हे केवळ सत्याचे रक्षण करता आहेत. मंडळी, संकट कितीही मोठं असू द्या, तुमच्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ उभे आहेत. त्यामुळे घाबरणे सोडा, निराश होऊ नका. नशिबाचा रडगाणं गाण्यापेक्षा या शनिवारपासून हा रामबाण तोडगा सुरू करा आणि स्वामींचा चमत्कार अनुभवा. तुम्हाला नक्की येईल. तुम्हाला आजची ही माहिती आणि उपाय कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.